जय शिवराय भावांनो. अचानक लाईव्ह आलो. पण सकाळी जो व्हिडिओ मी टाकला होता की स्टोरीचे आणि डॉक्युमेंटरीचे व्हिडिओ फोटो कसे बनवायचे आणि लॉंग व्हिडिओ कसे बनवायचे फ्रीमध्ये. कारण तुम्हाला माहिती आहे की अनेक सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यावे लागतात लॉंग व्हिडिओसाठी, आणि ज्याच्यामुळे आपला पैसा पण जातो आणि बाकीच्या गोष्टी पण होतात. मग फ्रीमध्ये कसे बनवायचे त्यासाठी हा व्हिडिओ. पण नेहमी तुम्हाला जसं सांगितलंय की आपल्या बांधवांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून जास्तीत जास्त बांधव ह्या गोष्टी शिकतील. तर मला पहिले चेक करून घ्या आता मी लाईव्ह आहे का नाही म्हणून. कारण आत्ताच थोड्या वेळापूर्वी लाईव्ह चालू होता, जवळपास 15 मिनिटं मी लेक्चर दिले लाईव्ह मध्ये, आणि नंतर कळलं की ते माझ्या पत्नीचं अकाउंट होतं. माझ्या पत्नीच्या अकाउंटवरून मी लाईव्ह होतो, म्हणजे डिलीट केला. पण जास्तीत जास्त बांधवांना पोहोचवा ही मी विनंती करतो भावांना. आणि जे जे कोणी लाईव्ह बघताय त्यांनी एकदा जय शिवराय लिहा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला दिसतोय लाईव्ह. ठीक आहे. तर आत्ताचा विषय आहे आपला फेसबुक इन्कम बाबतचा की एआय चे व्हिडिओ कसे बनवायचे आणि फोटो कसे बनवायचे. तर जास्तीत जास्त शेअर करा एवढी विनंती मी करेल. तर चला आपण सुरुवात करूया. तर हे बघा, सगळ्यांना जेमिनी तर माहीतच आहे, गुगल जेमिनी. तर आता मी काय केलंय की आता मला व्हिडिओ तर बनवायचा आहे, पण व्हिडिओच्या आधी मला लागेल एक स्टोरी, आणि त्या स्टोरीच्या आधारावरती मी फोटोज बनवेल, आणि त्या फोटोजवरून मी काय बनवेल, व्हिडिओज. मग आता हा जो लॉंग आहे हा खूप व्हिडिओ लांब पडून जातो किंवा लाईव्ह खूप मोठा होऊन जाईल, म्हणून शॉर्टकटमध्ये तुम्हाला शिकवतोय. ठीक आहे. तर हे बघा, मी जेमिनीला एक ऑर्डर दिली की मला फेसबुक इन्कम मोटिवेशनल स्टोरी लिहून दे. बरोबर. मग त्यांनी काय केलं, त्यांनी मला प्रॉपर एक स्टोरी लिहून दिली एवढी मोठी. ठीक आहे. आता ही स्टोरी लिहिल्यानंतर आता मला काय करायचं आहे, या स्टोरीचे फ्रेम बाय फ्रेम मला फोटो पाहिजे की ज्या फोटोवरून मी व्हिडिओ तयार करेल. ठीक आहे. तर आता मला काय करायचंय, या कथा मी जी लिहिली त्या कथेला मला फोटोमध्ये कन्वर्ट करायचंय स्टेप बाय स्टेप. मग मी काय लिहिलं, आता या कथेनुसार फ्रेम बाय फ्रेम मी कसे फोटो बनवू जेणेकरून कथा मला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करता येईल. मग तुमची डॉक्युमेंटरी असेल, तुमचे इतर काही विषय असतील, तर ते तुम्हाला काय करायचंय, इथे डॉक्युमेंटरीनुसार फ्रेम बाय फ्रेम मी कसे फोटो बनवू जेणेकरून मला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करता येईल, असे मला टाइम टू टाइम प्रॉम्प्ट लिहून दे. मग जे कथेला जे साजेसे प्रॉम्प्ट असतील, म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रत्येक सीननुसार तो मला फोटोचे प्रॉम्प्ट लिहून देईल. मग बरोबर, आता खाली प्रॉम्प्ट कसे आले बघा. हे बघा, आता फ्रेम 1 गावाचे वातावरण. मग गावाच्या वातावरणाचा हा प्रॉम्प्ट आला. मग याच्यावर आपण एक फोटो बनवायचा. बरोबर. फ्रेम 2 वडिलांचे कष्ट, याच्यावरून एक प्रॉम्प्ट टाकून आपल्याला इमेज बनवायची. ही फ्रेम 3 ची इमेज, फ्रेम 4 ची इमेज, नंतर ही 5 ची इमेज. अशा वेगवेगळ्या फ्रेम्स इथे तयार होतात. आता याच्यात किती फ्रेम्स आहेत, जवळपास 20 आहेत. तर एका जीमेलवरून आपले साधारणतः, आता हे बघा इथे माझा जीमेल लॉगिन आहे, जेमिनीवरती 20 ते 25 फोटोज एका जीमेलवरून बनतात. त्याच्यामुळे मी किती जीमेल बनवून ठेवलेले आहेत, हे बघा, 1 2 3 4 5 6. म्हणजे मला या 6 वरून जवळपास मी 20 असे 120 फोटो दिवसाला बनवू शकतो. ठीक आहे. म्हणून जेवढे जास्त तुमचे जीमेल असतील तेवढं कधीही चांगलं. तर मग आता ह्या फ्रेम 20 झाल्या. प्रत्येक फ्रेमचे तुम्हाला काय आले, प्रॉम्प्ट आले. आता ह्या प्रॉम्प्टवरून आपल्याला काय करायचंय, इमेजेस बनवायच्या आहेत. ठीक आहे. तर आता हे बघा, खाली मी इमेज पण बनवून ठेवलेला आहे. आता आपल्याला अनेकांना काय प्रॉब्लेम येतो की दादा मागच्या इमेज सारखी पुढची इमेज बनत नाही. बरोबर ना. म्हणजे जेणेकरून आपल्याला व्हिडिओ बनवायचा असेल तर आपल्याला कॅरेक्टर सेम ठेवावं लागतं. मग ते कॅरेक्टर सेम राहतं का, नाही. मग आता ते कॅरेक्टर सेम ठेवण्यासाठी काय करावं लागतं सांगतो. सगळ्यात पहिले मी एक पहिला जो प्रॉम्प्ट आहे, जो इथला पहिला प्रॉम्प्ट होता बघा आपण केलेला, काय, फ्रेम 1. मग हा प्रॉम्प्ट मी कॉपी केला, तो पेस्ट केला. तो पेस्ट केल्यानंतर मी पहिला फोटो बनवून घेतला. हे बघा, अ वाईड अँगल सिनेमॅटिक शॉट. आता हा छोटाच बनला. छोटा जरी बनेल असेल तरी काही टेन्शन घ्यायचं नाही. हा प्रॉम्प्ट बनल्यानंतर ही इमेज बनली. ही इमेज डाउनलोड करून घ्यायची. ठीक आहे. मग तसंच दुसरी फ्रेम. मग वरती काय लिहिलं, फक्त वरील फोटोचा आधार घेऊन खालील फोटो बनवा.
मग लगेच त्याच्या वडिलांचा जो आपण प्रॉम्प्ट घेतला होता सेकंड प्रॉम्प्ट, तो वडिलांचा फोटो बनला. मग फ्रेम बाय फ्रेम हे बघा, पुन्हा तिसरा फ्रेम घेतली, आईचा फोटो बनला. त्याच्यानंतर पुन्हा मुलाचा फोटो बनला. त्याच्यानंतर असे जवळपास मी सगळे फोटो घेत गेलो त्या कथेनुसार. आणि हे प्रॉम्प्ट कुठून घेतले मी, हे प्रॉम्प्ट पुन्हा एकदा सांगतो, हे प्रॉम्प्ट मी याला बनवायला लावले होते. कोणाला? जेमिनीला. काय की कथेनुसार फ्रेम बाय फ्रेम मी कसे फोटो बनवू जेणेकरून कथा मला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करता येईल, असे टाइम टू टाइम प्रॉम्प्ट लिहून दे. मग हे बघा, हे प्रत्येक फोटोचे प्रॉम्प्ट असे 20 प्रॉम्प्ट तिथे त्यांनी मला लिहून दिले. मग त्या प्रॉम्प्टनुसार मी स्टेप बाय स्टेप एक एक फोटो बनवत गेलो. फक्त प्रॉम्प्टला वरती मी काय टाकलंय की वरील फोटोचा आधार घेऊन खालील फोटो बनवा. आता हे सगळे फोटो हे डाउनलोड करून घ्यायचे, बरोबर. आता डाउनलोड केल्यानंतर मी गॅलरीमध्ये दाखवतो. हे बघा, हे सगळे फोटो मी गॅलरीमध्ये स्टेप बाय स्टेप डाउनलोड करून घेतले. पहिले हा फोटो, सेकंड, थर्ड, फोर्थ, ही सगळी सिरीज, 5वा फोटो, 6वा फोटो, 7वा फोटो, आणि असे सगळे फोटो मी डाउनलोड करून घेतले. आता मला काय करायचंय, या फोटोला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचंय, बरोबर. मग व्हिडिओमध्ये प्रत्येक फोटो हा सेम म्हणजे कन्वर्ट करायचा आहे. आणि व्हिडिओमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मग आपल्याला एडिटिंग करायची. मग आता व्हिडिओमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय लागेल, सगळ्यात पहिले गुगलवरती जायचंय, जे आपण फोटो बनवले, बरोबर. आता हे बघा, आता हा आपण पहिला फोटो बनवलेला आहे. या फोटोला आपल्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे. मग त्याचा जो प्रॉम्प्ट आहे तोच प्रॉम्प्ट कॉपी करायचा, हाच प्रॉम्प्ट, आणि तो कुठे जायचं, युट्यूबवरती जायचं. व्हिडिओ बनवायला दुसरं काही करायचं नाही, रेडीमेड प्रॉम्प्ट आहे. इथं प्लस वरती क्लिक करायचं. प्लस वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे ऍड वरती जायचंय. इथे ऍड वरती गेल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे तो जो फोटो आहे, सॉरी आता नेमकी कॉल आला होता, तर इथे ऍड वरती जायचंय. प्लस वरती क्लिक करायचं. पुन्हा एकदा सांगतो, इथे ऍड वरती जायचं. इथे वरती क्रिएट व्हिडिओ नावाचं ऑप्शन आहे, इथे क्रिएट व्हिडिओ वरती जायचं. क्रिएट व्हिडिओ वरती गेल्यानंतर इथे प्लसचं ऑप्शन आहे, या प्लसच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. आणि जो पहिला फोटो आपण घेतलेला आहे, जो बनवलेला, तो पहिला फोटो आपण सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्या खाली जो प्रॉम्प्ट, आता पुन्हा एकदा जेमिनीवरती जाऊन दाखवतो मी तुम्हाला, हा फोटो बनवायला जो प्रॉम्प्ट आपण वापरलाय तोच कॉपी करायचा आणि तोच इथे पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर आता मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. मग पेस्ट केल्यानंतर व्हिडिओ कसा बनेल ते बी दाखवून देतो, कारण आपल्याकडे टाइम खूप लागून जाईल याला, म्हणून. मग आता तो व्हिडिओ कसा आला ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, त्या फोटोचा व्हिडिओ कसा आला ते दाखवतो. हे बघा, ती बाई चाललेली. त्याच्यानंतर मग आपण काय केलं, पुन्हा तसंच करून आता हा दुसरा फोटो घेतला आपण, बरोबर, बाबांचा. मग आपण काय केलं, पुन्हा हा प्रॉम्प्ट कॉपी करायचा. पुन्हा युट्यूबवरती यायचं. पुन्हा ह्या प्रॉम्प्टच्या जागी आणि तो फोटो घ्यायचा आहे बाबांचा. हा फोटो घेतला, हा क्लोज केला. त्याच्या जागी मी हा फोटो बनवायला जो प्रॉम्प्ट लागला तो प्रॉम्प्ट घेतला आणि सेंड केलं. मग पुन्हा एक दुसरा व्हिडिओ बनेल. दुसरा व्हिडिओ कोणता बनेल, त्या बाबांचा बनेल. मग त्या बाबांचा व्हिडिओ कसा आला ते पण बघून घ्या. हे बघा, हा त्या बाबांचा व्हिडिओ आला. मग असं करता करता तुम्हाला आता दाखवतो. असं करता करता बघ, हा एक पहिला व्हिडिओ बनवला, हा दुसरा बनवला, हा तिसरा बनवला, हा चौथा, 5वा, 6वा, आणि असे व्हिडिओ मी बनवत गेलो. आणि चेहऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जास्त बदल नाही. पण आता हे तर व्हिडिओ बनलेत, पण आता आपल्याला काय करायचंय, ती जी कथा आहे ती कथा ऑडिओमध्ये कन्वर्ट करायची आहे. म्हणजे हे व्हिडिओ चालत असताना मागं ऑडिओ पण चालला पाहिजे. मग तो ऑडिओ चालण्यासाठी आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिले जी कथा आपण बनवलेली आहे ती कथा कॉपी करून घ्यायची. हे बघा, आता ही कथा कॉपी करताना कधी पण एक लक्षात ठेवायचं, हे काढून टाकायचंय. त्याच्यानंतर हे जे हायलाइटेड आहे हे सगळं डिलीट करून टाकायचंय. हे अभ्यास वृत्ती हे सगळं काढून टाकायचंय.
यशाची पहिली पायरी हे बी काढून टाकायचं. फक्त हे जे मधलं लिखाण आहे ना, फक्त तेच ठेवायचं. हे सगळं कॉपी करायचं आहे आणि त्याच्यानंतर यायचं कुठे आहे, इथे वरती 11 लॅब म्हणून टाकायचंय. हे बघा 11labs.io ही वेबसाईट लक्षात ठेवा. मग ह्या वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला तो जो आपण कॉपी केलेली कथा आहे प्रॉपर्टी हेडिंग काढून ते इथं पेस्ट करायची. हे बघा मी ऑलरेडी पेस्ट केलेली आहे. पेस्ट केल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल एनहान्स. ह्या एनहान्सला क्लिक केल्यानंतर हे बघा थॉटफुल, साईन, डिटरमाइंड हे असे मुद्दे येऊन जातात. म्हणजे आपलं ऑडिओ अजून चांगलं होतं. ठीक आहे. हे आल्यानंतर तुम्हाला इथे जे वरती नाव दिसतंय किशन ऑडिओ नॅरेशन, तर हे तुम्ही इथून सेटिंगमधून चेंज करू शकतात. तुम्हाला समजा महिलेचा आवाज पाहिजे असेल किंवा दुसरा वेगळा कोणता आवाज पाहिजे असेल. आता मी काय करतो इथे जनरेट स्पीच करतो याच्यावरती क्लिक करून, म्हणजे आवाज आपला बनल तिथं. ठीक आहे. हे बघा आता आवाज ऐका. वडील शेतमजूर आणि आई घरकाम करायची. घराची परिस्थिती बेताचीच, पण रुपेशच्या डोळ्यात काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती. पदवी पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी त्यानं खूप बरोबर. मग आता हे जे ऑडिओ आहे ना, हे ऑडिओ डाउनलोड करून घ्यायचंय. हे ऑडिओ डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, ते व्हिडिओ सिक्वेन्स वाईज लावून घ्यायचे आहेत. बरोबर. तुम्हाला डायरेक्टली शिकवतोच ते कसं करायचं. तर सगळ्यात पहिले तुम्ही जे पण एडिटिंग ऍप वापरत असाल ते एडिटिंग ऍप वापरायचं आहे. तुम्हाला मी फिल्मोरा जास्त करून वापरतो. ठीक आहे. किंवा तुम्हाला जर फिल्मोरा जमत नसेल तर इथे एडिट वरती यायचं आहे. बरोबर. एडिट्स पण शिकवतो. हे इंस्टाग्रामचंच ऍप आहे. इथे प्लस वरती क्लिक करायचंय. इथून गॅलरीवरती क्लिक करायचंय. आता सगळ्यात पहिले आपण जेवढे व्हिडिओ बनवले असतील, हे बघा हे सगळे व्हिडिओ आपण जे बनवलेले आहेत हे सगळे सिक्वेन्सली घेऊन टाकायचे पहिल्यापासून. मग पहिला व्हिडिओ कोणता होता आपला, हे बघा या गावाचा. मग याच्यावरती क्लिक करायचं. मग दुसरा क्लिक करायचा, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं. एक मिनिट थांबा, हे व्हिडिओ नाही आहेत, हे फोटो आहेत. इथून व्हिडिओ चालू होत आहेत. तर 8-8 सेकंदाची व्हिडिओ आपण बनवले आहेत. मग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ठीक आहे. आता फक्त हे टेम्पररी मी 11च व्हिडिओ बनवले, टोटल 20 होते. मग आता आपल्याला करायचं काय, ते ऑडिओ याला लावायचं आहे. मग आता हे सगळे एका फ्रेममध्ये येतील 8-8 सेकंदाच्या. ठीक आहे. आता हे बघा, आता मी याला प्ले केल्यानंतर कसं येतं बघा. हे बघा हा जो ऑडिओ आहे ना, हा ऑलरेडी त्या व्हिडिओचा आहे, ज्याच्यामध्ये स्टोरी कोणतीही नाही, फक्त प्लेन आहे सगळं. हे बघा. मग आजोबा येतील. आता आपल्याला याला काय करायचं आहे, याला आवाज द्यायचा आहे. मग हे जे ऑडिओ राहतं ना, या ऑडिओला, या व्हिडिओच्या ऑडिओला इथे म्यूट करून टाकायचं, कारण आपल्याला दुसरं ऑडिओ लावायचं आहे. बरोबर. मग आता याला म्यूट केल्यानंतर मला काय करायचंय, जे ऑडिओ आपण बनवलेलं आहे 11 लॅब मधून ते ऍड करताना मग इथे इम्पोर्ट करायचं आहे ते ऑडिओ. बरोबर. इम्पोर्ट फ्रॉम फाईल्स. ठीक आहे. नंतर ऑडिओ सेक्शन मध्ये जायचंय. काय झालं आता, याला ब्लँक काबर दिसतंय. तर आता डाउनलोड कुठे गेलं. बरोबर. मग हे बघा आपण जी फाईल डाउनलोड केली ती इथे बनलेली आहे 11 लॅब्स वरती. आता ते अॅनलाइज होत आहे. तर आता हे ऑडिओ ह्या व्हिडिओनुसार तुम्हाला मॅच करायचंय. बरोबर. मग आता पुढे ऐकत चला फक्त काय ऐकू येतं. एका छोट्याशा तालुक्याच्या गावात राहणारा रुपेश. वडील शेतमजूर आणि आई घरकाम. बरोबर. आता इथं काय ऐकू आलं तुम्हाला, वडील शेतमजूर. म्हणजे आता इथे कोणाचा फोटो यायला पाहिजे होता, वडिलांचा फोटो यायला पाहिजे होता. मग याचा मी स्पीड काय केला, याचा स्पीड मी थोडासा वाढून दिला आणि एंटर केलं. मग पहिल्यापासून पुन्हा लावायचं. एका छोट्याशा तालुक्याच्या गावात राहणारा रुपेश. वडील शेतमजूर आणि. बरोबर. वडील शेतमजूर म्हणजे इथपर्यंत वडील शेतमजूर असताना आले, मग तिथपर्यंत ते घेऊन घ्यायचं. मग पुन्हा प्ले करायचं. रुपेश. वडील शेतमजूर. मग पुन्हा इकडं चेक करून घ्यायचं. वडील शेतमजूर आणि आई घरकाम करायची. आता इथे आल्यानंतर आई, म्हणजे याचाही स्पीड आपल्याला वाढून घ्यावा लागेल. करायची.
घरा आणि आई घरकाम करायची. बरोबर, मग याचाही स्पीड वाढून घ्यायचा. आता पहिले बघू आपण. एका छोट्याशा तालुक्याच्या गावात राहणारा रुपेश. वडील शेतमजूर आणि आई घरकाम करायची. घराची परिस्थिती आणि आई घरकाम करायची. घराची परिस्थिती आता आई घरकाम करायची म्हटल्यानंतर एवढा तो व्हिडिओ राहील. बरोबर, मग आता हे बघा. एका छोट्याशा तालुक्याच्या गावात राहणारा रुपेश. वडील शेतमजूर आणि आई घरकाम करायची. घराची परिस्थिती बेताचीच, पण रुपेशच्या डोळ्यात काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती. पदवी पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी त्याने खूप प्रयत्न केले, पण यश मिळत नव्हते. दरम्यान त्याला समजले की फेसबुकवर व्हिडिओ टाकून पैसे कमवता येतात. बरोबर, आता हे बघा. आता काय झालं, आता फेसबुक जसं जसं बोललं जातंय तसं तसं एक 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 फ्रेम बाय फ्रेम ते व्हिडिओ पण येत आहेत आणि ऑडिओ पण त्याच्यासोबत चाललेलं आहे. मग आता आपल्याला करायचं काय आहे, आता आपल्याला याला कॅप्शन द्यायचे आहेत. तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसलं कॅप्शनचं, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली इम्पोर्टेड ऑडिओ म्हणजे आपण जे ऑडिओ इम्पोर्ट केलंय त्यालाच कॅप्शन त्याचे घ्यायचे आहेत. मग आता बघू कॅप्शन कसे येतात. आता जनरेट होतंय, तुम्हाला इथे दिसतंय 45% झालं, 49% झालं, 52% झालं, ठीक आहे, 63%. आता हे बघा, आता हे तुम्हाला जिथं ऍडजस्ट करायचं तिथं तुम्ही ऍडजस्ट करू शकतात. हे जे कॅप्शन आहेत, बरोबर. आता मी सध्या पुरतं इथंच ठेवतो. मग प्ले केल्यानंतर एका छोट्याशा तालुक्याच्या गावात राहणारा रुपेश. वडील शेतमजूर आणि आई घरकाम करायची. घराची परिस्थिती बेताचीच, पण रुपेशच्या डोळ्यात काहीतरी वेगळं करण्याची जिद्द होती. पदवी पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी त्याने खूप प्रयत्न केले. बरोबर, म्हणजे हे जे कॅप्शन येत आहेत इथं, हे बघा, हे तुम्हाला छोटे दिसत असतील, मी मोठे करून टाकतो वाटल्यास तर, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळेल. थोडंसं मोठं करतो, हे बघा, दिसलं. हे बघा, मग ते अशा प्रकारे कॅप्शन पण बनतं, सगळ्या गोष्टी बनतात. त्याच्यानंतर आता ऑडिओ पण आपण टाकलं आणि शेवटपर्यंत तो व्हिडिओ घेऊन गेलो. हे बघा, मग अशा पद्धतीने हे बनल्यानंतर आपल्याला काय करायचंय, नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, ते डाउनलोड करून घ्यायचंय आणि ते आता आपल्याला कुठं अपलोड करायचंय, फेसबुकला, युट्यूबला. आणि तुम्हाला हे बघा भावानं, मी खोटे स्वप्न कुठंच नाही दाखवत, पण याला मेहनत लागते. पण जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्ही आपले बेरोजगार बांधव असाल किंवा माझ्या ज्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे घरातलं कामावरून चांगला वेळ आहे, त्यांनी जर दिवसातून अशा 2 जरी स्टोऱ्या बनवल्या 5-5 मिनिटाच्या आणि ते युट्यूबला टाकलं आणि फेसबुक पेजला टाकले तर खूप चांगला इन्कम होतो भावांनो. तर आता काय करायचं, आपल्याला डाउनलोड करून घ्यायचंय. मग हे डाउनलोड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, एक चांगला फोटो बनवून घ्यायचा आहे, जो आपल्या व्हिडिओच्या कव्हर फोटोला किंवा युट्यूबच्या थंबनेलला लागेल. ठीक आहे, तर मग आता आपण पुन्हा जेमिनीवरती आलो. पुन्हा आपण ते ओपन करू. मग आता ही स्टोरी तर आपली बनली. ही स्टोरी कसली आहे, ही स्टोरी आपली मोटिवेशनची आहे. मग मोटिवेशन सारखा आपल्याला फोटो पण पाहिजे. ठीक आहे, तर मग आता हा फोटो मी कुठं बनवला, जेमिनीवरती बनवला होता, ॲपवरती. कुठं केला ते, जेमिनी. आता फोटो कसा बनवायचा ते बघा. बरोबर, आता मी काय सांगितलं, तो फोटो ऍड करून घेतला पहिले. फेसबुक इन्कमने बदलले जीवन, एक कहाणी रुपेशची, हा माझा व्हिडिओचा विषय आहे. तरी मला इंस्टाग्रामच्या 9:16 रेशोनुसार थंबनेल बनवून दे. मग मी हा फोटो बनवून घेतला. बरोबर, की जो आपल्या व्हिडिओला रिप्रेझेंट करेल. आता या फोटोची गरज काय माहितीये का, की त्या व्हिडिओमध्ये काय हे ह्या फोटोवरून कळतं. म्हणजे लोकांना कळून जातं आधीच की व्हिडिओमध्ये काय आहे. मग ज्या लोकांना इंटरेस्ट असेल ते लोक क्लिक करून बघतात आणि जेवढा क्लिक करून तुमचे व्हिडिओ बघितले जातील त्याला जास्तीत जास्त रिस्पॉन्स मिळतो, त्याला शेअरिंग मिळते आणि जास्तीत जास्त त्याला अर्निंगही मिळते. मग हा फोटो मी काय करल, डाउनलोड करून घेईल. मग कुठे येईल, पुन्हा येईल मी फेसबुकवरती.
ठीक आहे. आता आलो मी फेसबुकवरती, तर आता इथे क्लिक करायचंय. जिथं रील असतील ते रील मधून टाकायचे, इथे व्हिडिओ टाकायचे. मग इथे प्रॉपरली सगळी मोटिवेशनची कहाणी तुम्हाला जे लिहायचंय, जेवढं जास्तीत जास्त तुम्ही इथे लिहिशाल तेवढं जास्तीत जास्त अल्गोरिदम कॅच करतो आणि व्हायरल करतो.